बागेश्वर बाबांना केलेलं वक्तव्य ही भाकट कथा आहे, इतिहासात असा कोणताही पुरावा नाही असं इंद्रजित सावंत म्हणाले। तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, महाराष्ट्रात बोगस इतिहास सांगणाऱ्या बाबांना ठेवू नका अशी प्रतिक्रिया यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिलेली आहे। शिवाजी महाराजांनी स्वतःचा टोप काढला, जिरटोप आणि रामदासांच्या पायाशी ठेवला, हे अत्यंत अपमानजनक विधान या बागेश्वर धामनं केलेलं आहे। बागेश्वर बाबानं केलंय, याच्याबद्दल महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांनी सुमोठो कारवाई करावी आणि या बागेश्वर धामला गजाच्या आड ठोकावं किंवा त्याला एक माहिती, ही बोगस माहिती कोण देते याचाही सुद्धा शोध घेतला पाहिजे। आणि पुन्हा महाराष्ट्रानं तरी असल्या बोगस इतिहास सांगणाऱ्या बाबा महाराजांना महंतांना आपल्याकडे थारा देऊ नये। जालन्यातील पूर्णवादी बँकेतील घोटाळा समोर आलाय। 8 कोटी 12 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झालाय। शेतीमालाची बनावट पावत्यात तारण ठेवून हा गंडा घालण्यात आलाय। आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार रायचंद सखाराम कुरंगळ जो यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे अटकेत आहे ते आणि संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक स्तरावर सध्या सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।